चल रे मागे बघ चल चल आण त्यांना डान्स बार मध्ये नाचिता लाज चंगू मंगू अरे चंगू मंगू अरे भाऊ भाऊ डान्स बार मध्ये जाता लाजा वाटते मॅडम चला हाताला ए पुढे अरे तू बुटलर इकडे वा 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 हे पहिल्यांदाच बघितलं चष्म्याने थोबाडलं पिवतोय हा माणूस तू पण नाचत होता ना तिथं डान्स बार मध्ये नाही नाही माझं तर हे ज्ञातही नव्हते की तिथे सुंदर सुंदर ललना उत्तान नृत्य करीत होत्या मी तर तेथे आंग्ल संस्कृतीने भारतीय संस्कृतीवर केलेले आक्रमण याचा अभ्यास करावावयास गेलो होतो मी तेथे जावावयास आणि सुरक्षा यंत्रणा तिथे यावावयास एकच मेळ झाला आणि मग सगळे हे संशय कल्लोळ झालेला आहे आणि तसेच असे आणि तसेच मी तेथे साबुदाण्याची खिचडी आणि दुग्ध शर्करा प्यायला गेलो होतो साबुदाण्याची खिचडी तुझ्या बापानं ठेवली होती का डान्स बार मध्ये नाही मी माझ्या भोजन पात्रातून घेऊन गेलो होतो तिथे सावंत जा यांना आत घेऊन जा यांचं भोजन पात्र चांगलं खंगाळून काढा चल हे चुकीचे आहे हा अन्याय आहे लक्षात ठेवा हे याला इथं उभं कर रे सावंत ऐका ए बंपर तू काय बघत हो तिकडं तू पण डान्स बारच्या बाहेर उभा होता ना तू आता म्हणे डायरेक्ट गाडीतच बारबाला सापडली नाही काहीतरी गैरसमज झालाय असं काचा गैरसमज बोलिता थोबाडावरचा रुमाल काढ ऐका ना माझं रुमाल काढ थोबाडावरचा नाही असं रुमाल काढ म्हणलं ना बाबू हाबू तू हाबू त्या कार्यक्रमामधला त्या हास्य जत्रेमधला तो सोनी मराठीवरचा अहो काय साहेब नाही मी तेच सांगतोय की हे काहीतरी असले ना देत का तुम्हाला नाही मॅडम मी शपथ काहीतरी गैरसमज झालाय मला बोलायला तरी द्या अहो काय असं मिसअंडरस्टँडिंग म्हणता राव तुम्ही नाही गैरसमज झालेत माझं ह्याच काय याला ओळखलं का नाही अहो त्याला नाही ओळखलं नाही ओळखलं नाही ओळखलं कोण आहे कोण आहे ओळखलं रजनीकांत थलाईवा कुठल्या अँगलने रजनीकांत दिसतो अरे कुठं त्यो हिमालयन कुठं यो मुतखडा माझा काय उगा काही बोलतो लायकी काय याची रजनीकांत म्हणून घ्यायची माझी लायकी काढताय मधलं नाही सांगते ओळखलं नाही ओळखलं आता ध्यानात ठेवायचं काय ह्यांचं नाव काय अंशुमनी चरे काय नाव आहे अंशुमनी चरे टाळक्यात फिक्स करायचं पण नाही तर मग मॅडम ऐका ना अंशुमन विचारे नाही माझं नाव प्रसाद खांडेकर आहे प्रसाद नाही ठीक आहे सॉरी बर का ते बरोबर प्रसाद खांडेकर तुम्ही तेच ना ते नावात टॅलेंट आहे ते तुम्हीच ना अरे वा थोबाड काय बघितो जातो का चिंपाट चोर कुठचा भाई सॉरी भाई आपलं काय नाही असं साहेब सॉरी ते तुमचं चुकून नाव घेतलं काय तुमचं प्रसाद खांडेकर ना ते तुम्हालाच ते पॅच वर न बोलता कशाला मॅडम मी ऍक्च्युली प्रत्येक एपिसोड मध्ये कमेंट मध्ये बोलतात प्रसाद नावात टॅलेंट काय साहेब कुठं टॅलेंट दाखवता डान्स बार मध्ये लाज वाटते का तुम्हाला साहेब मॅडम काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे नाही हो खांडेकर तुमच्याकडनं यापेक्षा नव्हती हो पण मी बरं दिसत का मला एक्सप्लेन करायला एक संधी द्याल का मी तुम्हाला तेच सांगतो काहीतरी गैरसमज झालाय काय झालं मॅडम मी तिथून माझ्या गाडीने जात होतो तेवढ्यात मला फोन आला म्हणून मी गाडी बाजूला लावली तर नेमकी ती डान्स बारच्या बाहेर लागलेली मी फोनवर बोलून फोन ठेवणार एवढ्यात मे बी तुमच्या ऑफिसर्सने तिथे रेड टाकली असेल तर ती एक सुंदर मुलगी पळत आली आणि मला बोलली मी संकटात आहे प्लीज मला मदत करा मला लिफ्ट द्याल का अच्छा मग तिने लिफ्ट मागितली आणि तुम्ही देऊन टाकली बुवा सुंदर समजून काय करू अहो गाडी घेतल्यापासून बाजूच्या सीटवर फक्त गौरव मोरे बसलाय
माझ्या आधी सीटच पुढे झाली. या बसा बसा करू एवढंच आहे, बाकी खरंच. आणि ती आत आली पण नाही, ती बाहेर टेकूनच होती. चांगलाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर. नाही म्हणजे खांडेकर सर, तुमच्यातल्या लेखकाला फार सलाम आहे बरं का माझा. प्लीज मला सोडा, माझी खरंच चूक नाहीये. पुढं सोडा. कायदा म्हणजे कायदा असतो. मी तुम्हाला ओळखलं पण आत टाकलंय का? घ्या ना आम्ही तुमचे. ओ सावंत, ते पाटी घेऊन या, यांचे फोटो काढून घ्या. एक मिनिट, कसली पाटी? फोटो कशाला? आरोपी आहे ना तुम्ही, तुमचे फोटो नको काढायला. उद्या पेपरात बातमी छापायची. नाही. एक प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर यांना डान्स बार मध्ये बारबाल्या सोबत नाचताना रेड हँड पकडले. नाही मॅडम, तसं काहीच नाही. प्लीज मी तुमच्या पाया. असं काय करता? आमचं प्रमोशन नको का व्हायला? आणि ते काही तुमच्यासाठी सोपे होते. तुम्ही ते ऑडिशनला करताना अशी पाटी घेऊन हे असे उभे राहताना इथं मी तेच करायचं. हे कमवायला खूप वेळ लागतो, जायला असं होतं. एवढं काय नाही करायचं. ओ आणताय ना. बघा, तुम्ही उगाच ब्लॅकमेल करता. माझ्या ओळखीत मी तुमच्या वरिष्ठांना फोन करेन, मी आधीच सांगतोय. तुम्ही काय आला करीता? मी करीत ना, माही पण ओळख करा ना. हा 1 मिनिट. ओळखतात मला. जय हिंद सर. हा सर, इथे प्रतिष्ठित अभिनेते आलेत आपल्या पोलीस स्टेशन मध्ये. प्रसाद खांडेकर. हा तर नाही ते झालं ना. सांगत होतो. झापतायत ना आता? झापतायत ना? 1 मिनिट. नाही ते विचारतायत का बुवा प्रसाद खांडेकर पोलीस स्टेशन मध्ये काय करीत आहेत? काय सांगू त्यांना? सांगू का त्यांना? डान्स बार मध्ये बारबाल्या सोबत नाचताना तुम्हाला रेड हँड पकडलं. हॅलो सर, ते प्रतिष्ठित अभिनेते आहेत ना, त्यांना डान्स बार मध्ये बारबाल्या सोबत. हॅलो सर, तसं काही नाही. फोन लावलाच नव्हता. ऍक्टिंग केली मी. ऍक्टिंग. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच भारी ऍक्टिंग जमती का? मला पण जमती ऍक्टिंग. नाही, बरं झाले साहेब तुम्ही मला इथं भेटले. काही प्रश्न पडले होते, ते विचारायचे होते. तुमचे ते जज आहेत ते प्रसादोक, त्यांच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय असा का बा तुमच्याकडे त्यांचे ते काही प्रमोशन करायला मित्रमंडळ येतात ना प्रसादोकांचे, तर ते त्यांच्याशी बोलताना त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी असं म्हणतात का बा मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्यासोबत केलं. अजून 2 एपिसोड नंतर मी ऐकते दुसराच कोणतरी डायरेक्टर मित्र असतो त्यांना ते म्हणतात जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्यासोबत केलं. अजून 2-4 एपिसोड नंतर ते दुसरा कोणीतरी येतो ते पहिल्यांदा मी मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्यासोबत केलं. तर माझा प्रश्न असा आहे का बा प्रसादकांनी अशी किती पहिली कामं केली आहेत आमच्या घरात भांडणं व्हायला लागले त्याच्यामुळे आम्हाला उत्तर देता येत नाही ना म्हणून आमची अख्खी क्रिएटिव्ह तिकडे कन्फ्युज आहे. होतं कसं की ते डिरेक्टर कोणी मित्र येतात त्यांचे मग त्यांची ओळख असते ना. मग प्रसाद दादा त्यांना म्हणतात काय रे तुम्हाला फिल्म मध्ये घेतच नाहीस. तो डिरेक्टर मित्र आला तो प्रसाद दादांना बोलतो काय तू पण तुझ्या फिल्म मध्ये मला घेत नाहीस. त्यांचं आपापचं स्ट्रगल चालू असतं आणि आम्ही ते काढतोय घाम आणि पंचेस. मुळात सत्य काय माहितीये प्रसाद दादा आणि तो डिरेक्टर एकमेकांना चांगलंच ओळखतात त्यामुळे कधीच कोणाला घेत नाहीत. शूटिंगचा टाइमिंग वाढत राहतो असं येतं. पण सॉलिड आहेत तुमचे ते प्रसाद ओके ना. काय पिक्चर काढलेत त्यांनी. भारी डिरेक्टर आहे. आता ते एवढे मोठे डिरेक्टर आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे सगळी कामं मागणारच ना. आणि तुमच्या ते सई मॅडम बर का त्यांच्याबद्दल पण एक प्रश्न आहे. म्हणजे मला एक कळत नाही त्या सई मॅडम तुमच्या कमेंट मध्ये असं म्हणत असतात का यात मला आवडणारे जोक होते. तर मला आवडणारे जोक म्हणजे नेमके काय हो. आम्हाला लय प्रश्न पडतो खरंच प्रश्न पड. आम्ही टीव्हीवर विचार करीतो आम्ही हसतो आणि ही बाई म्हणती का मला आवडणारे जोक होते याच्यात. तर मला आवडणारे म्हणजे काय करू माझ्या बहिणीचं आता मी काय सांगा ना. नाही मला खरंच कसं आहे माहितीये फॉर एक्झाम्पल सांगतो कसं असतं की आता समजा हनीमूनच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला म्हणतो की तू माझ्या आयुष्यातली चंद्र आहेस आणि बायको नवऱ्याला बोलते की तूच माझ्या आयुष्यातला नील आर्मस्ट्रॉंग आहेस. आता यात काय विनोद आहे का. यात काय विनोद आहे का. माझी बहीण बरोबर शोधून काढते. तुम्हाला दिसतो यात विनोद. आता मला यात कुठंच विनोद दिसेना झालाय. म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग
आणि चंद्र ऍक्च्युली ते असं आहे की चंद्रावर पहिलं ते जाऊ दे म्हणजे आपण विनोद एक्सप्लेन करायला लागले की मजा नाही ना. असे झाले पाहिजे ना. असं चालायचं. त्यांना आवडतंय ना, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. चला मग निघू आता मी. अहो काय निघू लावलंय, अजून बाकी आहे. झाली ना. तुम्ही पहिल्यांदा भेटले, आम्ही संधी कशी गमावणार. अजून चार्ज बाकी आहे. तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल. काहीतरी कॉमेंट्री करून दाखवा ना आम्हाला. अशी मॅडम अशी नाही. तुम्ही ते माग नाही का ती ह्याचा आवाज काढला होता, निळू फुल्यांचा आवाज करून दाखवा. मॅडम नाही मला आज ऐकायचाच आहे निळू फुल्यांचा आवाज. मला त्यावेळी जमला नव्हता. तेच म्हणते मी, त्यात तर गंमत आहे. तुम्हाला जमला नव्हता तरी तुम्ही येड्यासारखे काढत होते आणि आम्हाला कळत नव्हतं तरी आम्ही येड्यासारखे हसत होतो. त्यात गंमत आहे. ए सावंत पाटील येत आहे का इथं? नको आहो ते उगाच ओळखणार आवाज काढित नाही. ते ओळखणार कोणाचा आवाज काढला नाही. तुम्ही काढा, जाऊ दे काढा. म्हणजे मी प्रयत्न करतो. मी असं हे नाही केलं. बाबा आवाज काढा ना. मी आता ते काल सुरुवात केलेली मी. आता झाली काय सुरुवात? बरं ऐकलं नाही सॉरी. हा बाई वाड्यावर या. प्रसाद खांडे हे तुम्हीच लिहिलं होतं ना स्किट मध्ये? हा मीच लिहिलं. मग मला हेच विचारायचंय का जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा असं स्किट मध्ये लिहावं असं वाटलं का बा प्रसाद खांडेकर निळू फुलेचा आवाज काढित्यात, तेव्हाच तुमच्या प्रोडक्शनने तुम्हाला काढून का नाही बरं टाकलं? एवढा घाणेरडा आवाज काढत अहो कुठं निळू फुले आणि कुठं काय तुम्ही? नाही ऍक्च्युली बघा कसं मी प्रयत्न केला म्हणजे मुळात मला येत नाही, पण आपल्या इकडे काही इथे आलेत आवाज व्यवस्थ काढणारे, आपण त्यांना एकदा रिक्वेस्ट करू शकतो. दर्शन दादा प्लीज, माझी अशी आमची इच्छा आहे की तू निळू फुलेंचा आवाज एकदा ऐकवावा. बरं बाई वाड्यावर या. आणि ते बाजूला बसलेत ना आबोली, ते पण अशोक मामांचा आवाज खूप छान काढतात. नाही त्यांना काढावं लागत नाही. शिका त्यांच्याकडनं काहीतरी. जाऊ दे ना. नाही जायचं. हे बघा साहेब कसं आहे, आम्ही कलेचा रिस्पेक्ट करतो. तुम्ही आमच्या घरी या ना, आम्ही तुम्हाला जेवायला वाढितो, पण गुन्हा म्हणजे गुन्हा. गुन्ह्याला माफी नाही. कलाकार असले म्हणून काय नाही केलंय. त्या सावंतने पकडलं. सावंत त्यांना विचारा, मी खरंच नाही ते मला का घेऊन आले का? काय करणार आहे सावंत? ओ सावंत का झोपले का काय? हा यायचं सांगा ना मॅडम ना. मॅडम काय बोलतात साहेब? झालं फोटो वगैरे काढून झाले. चला मी साहेबांना सोडून येतो. पुढं सोडून येतो. पुढं सोडून येतो घरी. काय आला? गुन्हा केलाय त्यांनी. डान्स बार मध्ये रेड हँड पकडलंय त्यांना बारबाले सोबत नाचताना. मॅडम चुकतंय तुमचं. नाही म्हणजे हे साहेब तिकडे होते, खरी चूक त्या बारगलची होती. ती यांच्या गाडीला टेकून उभी होती. साहेबांची काय चूक नव्हती. हा नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप मोठ्या फॅन आहात त्यांच्या. आहे ती संधी आहे म्हणून चौकीत घेऊन आलो त्यांना. फोटो बिटो काढलेत ना, त्यांना घरी सोडून येतो लगेच. चला साहेब जाऊया. नरसाळ कुठलं आधी सांगायचं ना. हा ओ चल ठीक, चल जा. चल आता. ओ खांडेकर सॉरी अहो तुम्ही तरी सांगा. तुम्ही घसा फोडून सांगतो इकडे आल्यापासून. याला काय अर्थ? मी आल्यापासून सांगतोय तिकडे. काय भडकताय तुम्ही मायावर? मान्य गुन्हा केला नसला तरी गुन्हा लावायला आम्हाला असा कितीचा येळ लागतो. लावू शकते गुन्हा तुमच्यावर. निळू फुल्यांचा बिभत्सा आवाज काढला म्हणून प्रसाद लावू का गुन्हा? आम्हाला काय आता लावतो आम्ही गुन्हा. ओ सावंत चला सेल्फी काढा. चला इकडे या. एक फोटो काढू. आता कशाला फोटो? कशाला? ते उद्या पेपर वर जाहिरात द्यायची. काय बोलताय मॅडम? गंमत केली हो, मस्करी करते तुमची. फॅन आहे आम्ही तुमचे. बरं तुमच्या ह्याच्यात काढा. चांगला आहे ना तुमचा? हा काढा. हसा हसा. वा वा चांगलाय चांगलाय. एकदम आनंद झाला बरं का तुम्हाला भेटून. हा आणि अजून एक शेवटचं, ते तुमच्या कार्यक्रमामध्ये ते आमिर हाडकर आहेत ना, त्यांना तुम्ही जी काय सवय लावली वाजव रे म्हणल्यानंतर वाजवायची, ती सवय आधी बंद करा.